जसा मूर्ख मनुष्य घरी माता पितरे असून त्यांच्याशी जो संसारात गोड भाषणही करीत नाही, परंतु जगातील इतर सर्व लोकांशी आदरातिथ्यपूर्वक प्रमाणे वागतो, किंवा तुळशीच्या झाडास धरून पाण्याचा शिंतोडाही घालीत नाही, कारण त्यापासून फल किंवा पुष्प यांची प्राप्ती होत नाही, परंतु द्राक्षाच्या झाडाच्या बुडास मात्र दूध घालतो, त्याचप्रमाणे अवश्य आचरणीय अशी जी नित्य नैमित्तिक कर्मे आहेत त्यांचे आचरण करण्याविषयी जो बसल्या जागेवरून उठूही शकत नाही, एरवी इतर काम्य कर्माच्या नावाने धन देहादी सर्वस्व जरी खर्च करावे लागले तरी आपण खर्च केला असे त्यास सिनून वाटत नाही. वाढदिडीच्या व्यापारातील पैसे मिळतील तिथे द्रव्य खर्च करण्यास ज्याची तृप्ती होत नाही, किंवा जसे जमिनीत धान्य बीज पेरू लागल्यावर कितीही पेरले तरी कुणब्याला ते पुरे असे म्हणवत नाही, किंवा परीस हाती आल्यावर जो लोखंडाचे सोने करण्याकरिता सर्व संपत्ती खर्च करून उत्साहाने लोखंडच खरेदी करतो आणि उत्कर्ष पावतो, त्याप्रमाणे पुढील प्राप्त होणाऱ्या फलावर आशा ठेवून कठीण अशी काम्यकर्मेही पुष्कळ करतो, परंतु तीही अगदी थोडीच केली असे मानतो. त्या फलाची इच्छा करणाऱ्याकडून जितकी म्हणून काम्यकर्मे असतील तितकी यथाविधी अगदी बरोबर केली जातात, आणि केलेल्या त्या काम्यकर्माची आपल्या तोंडाने वाखाणणी करून दवंडी देऊन प्रसिद्धी करतो व मी मोठा कर्मठ आहे, मी अमुक कर्म केले या नावांच्या ख्यातीचे चोहोकडे वाण वाटून पसरवितो. त्या पुरुषामध्ये मी कर्म करतो असा कर्माहंकार भरतो की काळज्वर जसा कोणत्याच औषधाला जो मानित नाही तसा तो पिता किंवा गुरु यांनाही मानित नाही. तशा अहंकारयुक्त कर्माभिमानी व फलाभिलाषी पुरुषाकडून जे काही कर्म मोठ्या आदराने केले जाते ते कर्म करण्यातही पुष्कळाया असतात. कोल्हाट्यांच्या पोटाच्या उपजीविकेसाठी धंदा असतो, त्याप्रमाणे अगदी थोड्या फायद्यासाठी जीवापाड कष्टालाच ते कर्म कारण होते. धान्याच्या एका कणाकरिता उंदीर जसा संपूर्ण डोंगर पोखरतो, अथवा शेवाळाच्या प्राप्तीच्या हेतूने बेडूक जसा समुद्र ढवळतो. पहा की भिक्षेशिवाय दुसरी काहीही प्राप्ती होत नाही, तरी गारुडी जसे सापाचे ओझे वाहतो. काय करावे, एखाद्यास कष्ट परिश्रमच गोड वाटतात. हे असो, एका परमाणूच्या कणाच्या आशेकरिता वाळवी ही पाताळापर्यंत खोल खणत जाते. त्याप्रमाणे स्वर्गसुखाच्या प्राप्तीच्या लोभाने जे श्रम करणे तेच क्लेशयुक्त काम्यकर्म येथे राजसकर्म आहे असे जाणावे. त्याप्रमाणे स्वर्गसुखाच्या प्राप्तीच्या लोभाने जे श्रम करणे तेच क्लेशयुक्त काम्यकर्म येथे राजसकर्म आहे असे जाणावे. आता तामस कर्माचे लक्षण सांगतो. जे कर्म मागून होणारा परिणाम, शक्तीचा व धनाचा क्षय, प्राण्यांची पीडा आणि आपले सामर्थ्य यास न पाहून मोहाने आरंभिले जाते त्याला तामस कर्म म्हटले जाते. जे केवळ निंदेचे काळे पापमय घरच होय आणि ज्याच्यामुळे निषिद्ध कर्माच्या जन्माचे खरे सार्थक झाले आहे ते तामस कर्म आहे. जशी पाण्यावर रेघ ओढली असता तेथे काहीच दिसत नाही, त्याप्रमाणे जे तामस कर्म केल्यानंतर त्यापासून काहीच फलप्राप्ती दिसत नाही, किंवा ताकाची निवळी घुसळली असता जसे लोणी निघत नाही, किंवा सोनाराच्या घरातल्या राखेशिवाय इतर ठिकाणची राखुंडी फुंकीत बसली असता जसे सोन्याचे कण वगैरे काहीच निष्पन्न झाल्याचे आढळत नाही, अथवा वाळू घाण्यात घालून गाळली असतात तीचपासून तेल किंवा पेंड काहीच उत्पन्न होत नाही, अथवा भूस वाऱ्यावर उफणणे, किंवा आकाशास बाणाने मारून छेदन करणे, अथवा वाऱ्यास धरण्याकरता फास टाकणे, या सर्वच गोष्टी ज्याप्रमाणे करून निष्फळ होऊन व्यर्थ जातात, त्याप्रमाणे ज्या कर्माचे आचरण करूनही ते वायाच जाते. एरवी तामस कर्माचरणात नरदेहा एवढे धनही खर्ची पडते व जे कर्म केले असता त्याच्या योगाने जगाचे प्राप्त सुख नाहीसे होते, अर्थात सुख न होता उलट दुःख मात्र होते. ज्याप्रमाणे कमळवनावर काट्यांचा फास टाकून त्यावरून ओढला असता आपल्याला श्रम होतात, तो फास स्वतःच दिसतो आणि कमलाचाही नाश होतो, किंवा पतंग ज्याप्रमाणे दिव्याचा हेवा करून द्वेषाने त्यावर झडप घालतो तेव्हा दिवा विझतो आणि स्वतः पतंगही नाश पावतो, लोकांच्या डोळ्यांनाही अंधारामुळे दिसेनासे करतो, त्याप्रमाणे आपले सर्वस्वही वाया गेले किंवा देहालाही श्रम दुःख जरी झाले तरी चालेल, हरकत नाही, पण दुसऱ्यास ज्या कर्मापासून अपाय उत्पन्न होतो, माशी ही स्वतःला गिळविते, पोटात जाऊन स्वतः मरते, पण दुसऱ्याला गिळणारास वांती करून ओकारेने शिनविते.
तशा प्रकारच्या आपपर पीडाकारक आचरणाची जे सदोष तामस कर्म आठवण करून देते, तेही कर्म करण्यासाठी आपल्याला सामर्थ्य आहे किंवा नाही हे पुढील विचार तर करावा. पण तसे काही न पाहता कर्म करू लागतो. माझी योग्यता काय, माझे सामर्थ्य व प्रयत्न केवढा आहे, हा प्रसंग कोणता आहे व त्याचा मी केवढा पसारा मांडला आहे व ते कर्म केल्यापासून मला काय प्राप्ती होणार आहे, या विचाराला जणू काय अविवेकाच्या पायाने तुडून टाकतो आणि उलट त्या कर्माबद्दल मी कर्म करता आहे या अभिमानाने कर्माचरणास प्रवृत्त होतो. अग्नी ज्या वेळूपासून उत्पन्न होतो तो आपल्या आश्रयवेळूचे बेट जाळून जसा पसरावा अथवा आपल्या मर्यादेचे उल्लंघन करून खवळून समुद्र वाढावा, म्हणजे मग लहान किंवा मोठी वस्तू यांचा विचार न करता व मागे पुढे न पाहता सरसकट मार्ग पवित्र व अपवित्र वस्तू एकत्र करून वाढण्याचा सपाटा चालवितो. तसे करण्यास योग्य अयोग्य असे कर्म एके ठिकाणी रगडून आपले व दुसऱ्याचे हा विचार न करता जे भेद असा उरू देत नाही ते तामस कर्म आहे असे समज. याप्रमाणे अर्जुना, गुणांच्या भिन्नपणामुळे कर्मही 3 प्रकारचे कसे झाले ते तुला दृष्टांत युक्तीसह स्पष्ट विवेचन करून सांगितले. आता याच कर्माचा अभिमान बाळगून त्याचे आचरण करीत असता कर्माभिमानी करता जो जीव आहे तोही याच योगाने 3 प्रकारचा झाला. ज्याप्रमाणे एकच पुरुष ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास या 4 आश्रमाच्या योगाने 4 प्रकारचा दिसत असतो, त्याप्रमाणे कर्माच्या 3 भेदामुळे कर्ताही 3 अवस्थांचा 3 प्रकारचा झाला. तरी पण आता त्या तिन्हीपैकी सात्विक कर्ता या अवस्थेचे वर्णन पहिल्यांदा करतो ते पूर्ण लक्ष देऊन ऐक. ज्याने संग सोडला आहे, मी असे म्हणण्याचे ज्याचे शील नाही, धृती व उत्साह यांनी जो युक्त आहे, सिद्धी व असिद्धी यातील काही झाले तरी चित्तात निर्विकार असणारा कर्ता सात्विक म्हटला जातो. ज्याप्रमाणे मलय पर्वतावरील 52 संज्ञक या चंदनाच्या फांद्या फलाची इच्छा सोडून देऊन नीट सरळ वाढतात, कारण त्या झाडाच्या सर्व भागास उत्तम सुवासच असतो, हेच फळ. किंवा ज्याप्रमाणे नागवेलीला फळे न येताच ती सफल आहे, कारण तिची पानेच उपयोगी पडतात, हेच तिचे फळ आहे. त्याप्रमाणे जी कर्मे सर्वतोपरी उत्तम आहेत त्या नित्यनैमित्तिक कर्माच्या फळाची इच्छा न धरता जो त्याचे आचरण करतो, पण ज्याला अजिबात फळ नाही असे मात्र नाही, किंवा त्या कर्माला विफलता फळ व्यर्थ जाते असे नाहीच, ते सदा सफलच असते, किंवा अंतःकरण शुद्धीपूर्वक वैराग्य प्राप्ती हेच त्याचे फळ आहे. म्हणून अर्जुना, फळाला फळ कुठून येणार? आणि ज्याप्रमाणे पावसाळ्यातील मेघ समुदाय वृष्टी करतात, काहीही गडबड गर्जना करीत नाहीत, तशी ती कर्मे बहुत आदराने करतो. मग मी करता आहे या कर्तृत्वाचा अभिमान बाळगीत नाही. त्याप्रमाणे परमात्म स्वरूपास अर्पण करण्यास योग्य होईल असाच कर्मसमुदाय निर्माण करण्याकरिता योग्य कालाची जी मर्यादा असेल ती न ओलांडणे, उचित देहशुद्धीही साधणे व कर्माच्या योग्यायोग्यतेचा निर्णय शास्त्ररूप दिव्याने शास्त्रदृष्टीने पाहतो. इंद्रिय निग्रहपूर्वक वृत्ती एकाग्र करणे, फलाकडे चित्तास जाऊ न देणे, शास्त्राची नियमरूपी बेडी पायात बाळगणे म्हणजे शास्त्र मर्यादेचे पालन करणे, ही अट. हा निग्रह सहन करण्याकरिता अतिशय उत्तम प्रकारचे धैर्य आपल्या अंगी असावे. अशाविषयी जो आपल्या मनात जिवंत चिंता विचार वाहतो आणि आत्म्याचे प्राप्तीविषयी आवडीने विहित कर्म करणे प्राप्त झाले असता देहसुखाची व त्याच्या नाशाची पर्वा करीत नाही, कर्माचरण करीत असता आळस व झोप ही दुरावतात व त्याला भुकीची आठवण होत नाही आणि त्यायोगी त्याला सुख लाभत नाही. उलट जो सुखावस्था दूर पळते तोच सोने ज्याप्रमाणे अंचित घातल्यावर वजनास कमी भरले तरी कसास जास्त वाढते, त्याप्रमाणे कर्म करण्याविषयीचा उत्साह नाना प्रकारे अधिकाधिक वाढत असतो. जेथे खरोखर आवड प्रीती आहे तिथे जीवितही तुच्छ वाटत असते. पतिव्रता स्त्रीचे पतीवर खरोखरच प्रेम असते, म्हणून पतीच्या मरणानंतर तिला स्वतःचे जीवित तुच्छ वाटते. अशी पतिव्रता सहगमन करताना अग्नीत उडी टाकते. समयही पतिप्रेमामुळे त्या पतिव्रता स्त्रीच्या अंगावर रोमांच दिसतील काय? मग अर्जुन, आत्मप्राप्तीकरता अलभ्य व परमप्रिय वस्तू प्राप्त होण्याविषयी ज्याला तीव्रतम स्वरूपाची इच्छा झाली आहे त्याचे शरीरास कितीही कष्ट झाले तरी त्यास खेद होईल काय? म्हणून
विषय सुखेच्छा नाहीशी होऊन जो जो देहतत्व बुद्धी देहाविषयी अभिमानही नाहीसा होतो, तो कर्मे करण्याविषयी त्याचा आनंद दुप्पट वाढतो. याप्रमाणे कर्म करीत असता प्रारब्धवशात एखाद्या वेळी ते कर्म जरी बंद पडण्याचा प्रसंग आला, तरी जेव्हा एखादा गाडा डोंगरावरून वेगात येताना आपोआप खाली पडून मोडून त्याचे तुकडे झाले, तरी त्याला त्याचबद्दल आपणावर एक अवघड संकट आले आहे असे वाटत नाही. तसे कर्म करणे राहिले असता तो यात किंचितही संकोच खेद मानित नाही. अथवा आरंभिलेले कर्म पूर्णपणे सिद्धीस गेले असताही त्याचबद्दल आपण एक मोठा विजय मिळवला, प्रतिष्ठा मिरवावी असे तो जाणत नाही. अर्जुना, कर्माचे आचरण करीत असता ही लक्षणे ज्याच्या ठिकाणी आढळतील त्याला निश्चयाने सात्विक कर्ता असे म्हणावे. हे धनंजया, आता राजस कर्त्यास ओळखण्याचे चिन्ह तुला सांगतो. तो या जगातील सर्व अभिलाषाचे माहेरघरच आश्रयस्थानच होय. ज्याला राग विषयासक्ती आहे असा रागी, कर्मफलाची इच्छा करणारा, परद्रव्याचा लोभ धरणारा, दुसऱ्याला पीडा देण्याचे त्याचे शील आहे असा, बाह्य व अंतर्शुद्धी न ठेवणारा, हर्ष व शोक यांनी युक्त असा करता राजस करता सांगितलेला आहे. ज्याप्रमाणे गावातील केर, कचरा इत्यादी सर्व घाणेरडे पदार्थ एकत्र टाकण्याचे ठिकाण म्हणजे एक उकिरडा हे होय, अथवा स्मशानात सर्वच अमंगळ पदार्थ जसे एकत्र झालेले असतात, त्याप्रमाणे वस्तुतः पाहिले असता जो जगातील सर्व लोकांच्या निषिद्ध अशा रूप दोषदूषित असे पाय धुण्याची जागा झाली आहे. म्हणून ज्या कर्मामध्ये सोप्या साधनाने इच्छित विषयरूप फलप्राप्ती होण्याची दाटी शक्यता आहे, ते कर्म करण्याकडे रोख ठेवून त्या कर्मास आरंभ करतो आणि आपण संपादन केलेल्या द्रव्यादी पदार्थापैकी एक कवडीही खर्च होऊ देत नाही आणि क्षणोक्षणी त्या पदार्थावरून आपला जीव ओवाळून टाकतो. कृपण मनुष्य आपल्या ठेवीविषयी जसा चित्तात नेहमी लक्ष ठेवून दक्ष असतो, जसा बगळा मासा धरण्याविषयी ध्यान धरून मोठ्या तत्परतेने बसलेला असतो, तसा हा राजस करता दुसऱ्याचे मौल्यवान पदार्थ मिळविण्याविषयी दक्ष असतो. आणि बोरीचे झाडाजवळून गेला असता ते आपल्या काट्याने वस्त्र अडकून त्यास गुंतविते. दांडगाईने ते काढू लागल्यावर त्यास अंग घासले तर अंगास ओरखडते, अंगाची कातडी फाटते व तिचे फळे काढून पाहू गेले असता ती इतकी आंबट असतात की ती खाल्ली तर जिभेला फोळतात. तसे काया वाचा माने करून जो वाटेल त्याला दुःखच देत राहतो व जो आपले स्वार्थ साधित असता दुसऱ्याचे हिताकडे मुळीही लक्ष देत नाही, तसेच स्वतः आरंभिलेले कार्य ते शेवटपर्यंत निरंतर चालविण्याचे व पार पाडण्याच्या बाबतीत शरीराने समर्थ नसतो, तरीही त्या कर्माविषयी त्याच्या मनात अरुची निर्माण होत नाही व त्यापासून परावृत्तही होत नाही. धोत्र्याच्या फळाला जशी आत कैफ भूल असणाऱ्या बिया असतात व बाहेरून मऊ काटे असतात, तसा जो शुचित्वाचे बाबतीतही अंतर्बाह्य दरिद्री अपवित्र असतो. आणि अर्जुना, कदाचित केलेल्या कर्मापासून इच्छित फलप्राप्ती झाली तर त्या आनंदाच्या भराने या जन्मास वेडावून दाखवितो, अथवा आरंभिलेले कर्म जर फलद्रूप न झाले म्हणजे निष्फळ झाले तर त्या शोकाने ग्रस्त होऊन त्या कर्माचा धिक्कार करावयास लागतो. अशा रीतीने कर्माविषयी ज्याची वागणूक तू पाहशील दृष्टीस पडेल तो राजस करता होय असे खचित निश्चयाने समज. आता यानंतर दुसरा जो वाईट कर्माची मुख्य खानाच असतो असा तामस करता ही त्यांचीही लक्षणे तुला स्पष्टपणे कळतील असे सांगतो. ज्याचे चित्त समाहित नसते, जो अत्यंत असंस्कृत मूर्खासारखा असतो, कोणापुढेही नम्र न होणारा असतो, मोठा मायावी, दुसऱ्याच्या वृत्तीचा छेद करणारा, आळशी, नेहमी खेद करणारा व चेंगट करता असतो, त्याला तामस करता म्हटले. आपल्या संबंध झाला तर त्या स्पर्शामुळे जवळचे दुसरे पदार्थ कसे जळतात हे जसे अग्नीस समजत नाही, अथवा आपल्या धारेने दुसऱ्याचा जीव कसा घेतला जातो हे जसे तीक्ष्ण शस्त्राला समजत नाही, किंवा आपल्या योग्य होणाऱ्या दुसऱ्याचा नाशरूपी परिणामाची काळकूट विषाला मुळीच जाणीव होत नाही, तसा हे धनंजय, ज्या क्रिया आपला व दुसऱ्याचा घात करणाऱ्या अशा वाईट आहेत त्याच क्रिया करण्यास जो प्रवृत्त होतो, ज्याप्रमाणे वावटळ सुटल्यावर वायू हवा तसा हवा तिकडे वाहतो, त्याप्रमाणे त्या क्रिया करतेवेळी सुद्धा यात शेवटी परिणाम काय लाभ होईल याविषयी जो लक्षपूर्वक सावधगिरी बाळगीत नाही. हे बघ धनंजया, त्याच्या क्रियाचा कृतीचा व त्याचा काहीही मेळ नसतो. असला तर तो तामस करता पाहिला म्हणजे त्याचे पुढे वेड्याची काय किंमत. आणि बैलाचे खाली जसे गोचिड अगदी चिकटून बसलेले असते, तसे इंद्रियांनी दिलेले भोग्यविषयी समजून भोगूनच जो आपले जीवित कंठतो
रक्षण करीत असतो. ज्याप्रमाणे लहान मूल हे योग्यायोग्य वेळ न जाणताच हसण्यास रडण्यास आरंभ करते, त्याप्रमाणे ज्याच्या वृत्तीतही काही मेळ नसतो म्हणजे स्वैर वागत असतो, प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे करण्यास योग्य काय व अयोग्य काय याविषयीचे निर्णयाचे ज्याला ज्ञान नसते व केराने जसा उकिरडा फुगतो तसा जो स्वैर कुकर्माचरणाच्या तृप्तीने फुगलेला असतो, म्हणून गर्वाच्या भरात मान्यपणाच्या नावाने ईश्वरासही नम्र होत नाही व ताठ्याने शब्दपणाच्या बाबतीतही डोंगरालाही ज्याच्यापुढे किंमत नसल्याने तुच्छ करतो आणि ज्याचे मन म्हणजे केवळ विषाच्याच लाटा होते, ज्याचे आचरण नेहमी पक्के चोरटे असते, वरकांती दिसण्यात चांगले पण अंतर्यामी दुसऱ्याचा घात करणारे असते आणि दृष्टी केवळ वेश्याच्या कपटी प्रेम दृष्टीप्रमाणे वरपंग गोड पण खरोखर दुसऱ्याचे सर्वस्व हरण करणारी असते. इतकेच नव्हे तर ज्याचा सर्व देहच कपटाचाच बनविलेला असतो व ज्याचे आयुष्य जगणे म्हणजे जुगाराच्या तिवाट्यावरचे एक वाईट कृत्याचे माहेरघरच होय, त्याचा आविर्भाव अवतार म्हणजे केवळ अभिलाषरूप स्वार्थी लुटारू भिल्लाचे राहण्याची गावच होय. म्हणून त्या वाटेने कुणीही जाऊ येऊ नये आणि दुसऱ्याचे चांगले केलेले व झालेले पाहून त्यास आपल्यावर संकटच कोसळले म्हणून वैर उत्पन्न होते. ज्याप्रमाणे दुधात मीठ मिळाले असता ते दुधास पिण्यास अयोग्य करते, अथवा कितीही थंड असा पदार्थ जर अग्नीत घातला तर तो तत्क्षणीच धडधडीत अग्नी होत असतो, किंवा अर्जुना कितीही उत्तम पक्वान्न पदार्थ असले तरी ज्याप्रमाणे ते पोटात गेले असता जसा त्याचा मलच होऊन राहतो, त्याप्रमाणे दुसऱ्याचे चांगले झालेले त्यास ऐकून किंवा पाहून कळून आले तर त्याला सहन होऊन न होऊन लागली सर्व विपरीत होऊन बाहेर येते, तो उलट निंदा करू लागतो. असे पहा की सर्पास दूध पाजले असता त्याप्रमाणे तो त्या दुधाचे विषयच करतो, त्याप्रमाणे दुसऱ्याचे गुण घेतो, ऐकतो व त्यास नावे ठेवतो, जो त्यास दुर्गुणच मानतो आणि ज्याच्या योगाने इहलोकी कीर्ती होऊन सुखाने जगणे होईल व खरोखर परलोकी ही गती मिळेल, असे कृत्य करण्याचा प्रसंग ज्या वेळेस येईल त्यावेळेस ज्याला हटकून झोप सहजच काशी ठेवल्याप्रमाणे येते, तेव्हा त्यावेळेस ती झोप विटाळसीसारखी विटाळल्यामुळे त्याच्यापासून दूर राहते. हे पहा, द्राक्षाच्या किंवा आंब्याच्या रसाचा उपभोग घेण्याच्या दिवसात ज्याप्रमाणे कावळ्याचे तोंड मुख रोगाने सडते किंवा घुबडाचे डोळे ज्याप्रमाणे दिवसास फुटतात त्यास दिसेनासे होते, त्याप्रमाणे कल्याण होण्याची वेळ आली असता म्हणजे सत्संगती किंवा सतशास्त्र श्रवणाची वेळ आली असता त्यास आळस ग्रासून टाकतो आणि उलट अन्यायाचे चुकीचे कर्म करण्याच्या वेळी तो म्हणेल तसे होते. तोच आळस त्याचे हुकमात वागतो. जसा समुद्राच्या पोटात अग्नी अखंड जळत असतो तसा जो अंतःकरणात दुसऱ्याचा उत्कर्ष सहन होत नाही असा अखंड विषाद वाहत असतो. लेंड्याच्या विस्तवात जसा शेवटपर्यंत धूरच असतो किंवा अपानद्वाराने निघणाऱ्या वायूच्या अंगात जशी दुर्गंधी असते, तसा जन्मभर जो खेदाने ग्रासलेला असतो मरेपर्यंत मनात विषाद बाळगतो. आणि अर्जुना, जो भ्रमाने कल्पतांच्या पारा पलीकडेही आपल्याला लाभ होईल अशा अभिलाषेने धोरणाने व्यापाराचे सूत्र हाती धरतो, व्यापार आरंभ करतो, जगापलीकडील जगातील जे शहाणे लोक व्यापार करीत नाहीत ते करण्याविषयी मनात इच्छा चिंता वाहतो व कर्म करतो, परंतु त्यापासून इच्छित लाभांपैकी गवताच्या काडीचाही त्यास लाभ होत नाही, असा जो लोकांमध्ये मूर्तिमंत पापाची राशीच होय, असे तू पाहशील तो निसंशय सर्वथैव तामस करता आहे असे जाण. याप्रमाणे तुला कर्मकर्ता व ज्ञान या तिन्हीची त्रिविध लक्षणे खुलाशावर सांगितले. हे पार्था, बुद्धीच्या आणि धृतीच्या गुणामुळे होणाऱ्या 3 प्रकारच्या भेदाला काही बाकी न ठेवता माझ्याकडून सांगितल्या जाणाऱ्या भेदाला विवेकातः तू ऐक. आता अविद्यारूपी गावात मोहरूपी वस्त्र नेसून संशयात्मक सर्व अलंकार घालून आत्मनिश्चयाची शोभा चांगलेपणा स्पष्ट करण्याची जी बुद्धी म्हणजे मूर्तिमंत एक आरसाच आहे, त्या बुद्धीचीही प्रवृत्ती 3 प्रकारची आहे. अर्जुना रे, या सत्वरजतम गुणांनी जगातील कोणत्या म्हणून एका वस्तूचे 3 प्रकार केले नाहीत. पोटात अग्नी नाही असे या जगात कोणतेही लाकूड आहे. ज्याप्रमाणे जिचे गुणांनी 3 प्रकार केले नाहीत अशी दृश्य वर्गात कोणती वस्तू आहे. म्हणून या 3 गुणांनी बुद्धी ही 3 प्रकारची केली जाते. तसेच धृतीचेही धैर्याचेही 3 भेद झालेले आहेत. तीच एक बुद्धी व धृती 3 गुणांनुसार निरनिराळे भेद ज्या यथोचित चिन्हाने अलंकृत झाल्या आहेत त्या चिन्हसह वर्तमान विस्तारपूर्वक सांगतो. परंतु हे धनंजय, आता बुद्धी व धृती या दोहांपैकी अगोदर बुद्धीच्या विविध भेदाची लक्षणं सांगतो.
तर हे सुबटा प्राण्यांना या संसारात येण्यास उत्तम, मध्यम व कनिष्ठ अशा 3 मार्ग वाटा आहेत. कारण, अकरण, विहित कर्म न करणे, त्यागणे, काम्य व निषिद्ध कर्म करणे असे 3 मार्ग प्रसिद्ध आहेत. आणि या जीवमात्रांना यांच्यापासून संसारमय प्राप्त होत असल्यामुळे हे सदोष आहेत.